नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण ॲप्लाइड केमिस्ट्रीचा पहिला चॅप्टर सुरू केला होता, मेटल, अलॉय, सिमेंट अँड रिफ्रॅक्टरी मटेरियल. त्यामध्ये काही आपण बेसिक कन्सेप्ट बघितल्या होत्या सुरुवातीला, जसं की डेफिनेशन ऑफ मिनरल ओर, मेटल ऑकर इन नेचर इन द फॉर्म ऑफ कंबाईन स्टेट अँड फ्री स्टेट, दॅट इज नेटिव्ह स्टेट. कंबाईन स्टेटमध्ये जे वेगळे फॉर्म्स आहेत, कार्बोनेट, सल्फेट, सल्फाईड, ऑक्साईड, त्याचे काही एक्झाम्पल्स आपण बघितले होते. केमिकल कॉम्पोजिशन बघितलं होतं. त्यानंतर आपण बघितलं होतं डेफिनेशन ऑफ गँग ऑर मॅट्रिक्स, देन फ्लक्स, स्लॅग, मेटलर्जी. त्याच्यानंतर फ्लो चार्ट ऑफ मेटलर्जी आपण बघितलेला होता. म्हणजे ओरपासून मेटल मिळवण्यामध्ये कुठल्या कुठल्या स्टेप्स आहेत ते त्याच्यामध्ये होतं. त्याच्यातली पहिली स्टेप होती क्रशिंग. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज रिमूव्हल ऑफ इम्प्युरिटीज बाय 2 वेज, फिजिकल अँड केमिकल प्रोसेस. त्यानंतर रिडक्शन आणि रिफायनिंग, अशा ह्या स्टेप्स होत्या. ह्या स्टेप्सप्रमाणे आपण एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्न केलं. आयर्नचे जे वेगळे ओर्स आहेत, हिमॅटाईट ओर, मॅग्नेटाईट, लिमोनाईट, आयर्न पायराईट, हे जे वेगळे ओर आहेत, त्याच्यातलं आयर्न हिमॅटाईट ओर जे आहे, तर हिमॅटाईट ओरचं एक्स्ट्रॅक्शन आपण बघितलेलं होतं. त्याच्यापासून आयर्न कसा मिळवायचा, त्यातली पहिली स्टेप होती कॉन्सन्ट्रेशन. फिजिकल प्रोसेस जी आहे ती ग्रॅव्हिटी सेपरेशन आपण हिमॅटाईट ओरसाठी वापरली होती. आणि दुसरी जी मेथड होती ती मॅग्नेटिक सेपरेशन आपण वापरली होती. त्याच्यानंतर केमिकल प्रोसेस ज्या 2 आहेत, कॅल्सिनेशन आणि रोस्टिंग, त्यापैकी हिमॅटाईट ओरसाठी आपण वापरली होती रोस्टिंग, दॅट मीन्स हीटिंग इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. त्याच्यानंतर पुढची स्टेप होती रिडक्शन. हिमॅटाईट ओरचं रिडक्शन आयर्नमध्ये करण्यासाठी स्मेल्टिंग ही प्रोसेस वापरलेली होती. त्यामध्ये आपण ब्लास्ट फर्नेस बघितलं होतं. त्यानंतर ब्लास्ट फर्नेसचे जे वेगवेगळे झोन्स आहेत, त्याची टेम्परेचर रेंज काय ते बघितलं होतं. चार्जचं प्रपोर्शन काय असतं ते बघितलं होतं. इथपर्यंत आपण आलेलो होतो. आता यानंतर आपण बघणार आहोत एक्स्ट्रॅक्शन ऑफ कॉपर फ्रॉम कॉपर पायराईट. कॉपर पायराईटपासून कॉपर मिळवण्यासाठी ज्या वेगळ्या स्टेप्स आहेत, तर त्या कुठल्या स्टेप्स आहेत ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया. आता आपण बघूया एक्स्ट्रॅक्शन ऑफ कॉपर फ्रॉम कॉपर पायराईट ओर, म्हणजे CuFeS2. CuFeST पासून आपल्याला कॉपर एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. त्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स आता आपण बघूया. पहिली स्टेप जी आहे ती क्रशिंग, दॅट मीन्स ओर ऑकर इन नेचर इन द फॉर्म ऑफ बिग स्टोन. देन इट इज क्रश यूजिंग बिग जॉ क्रशर टू मेक फाईन पावडर. त्यानंतर सेकंड स्टेप आहे कॉन्सन्ट्रेशन. मिनिंग ऑफ कॉन्सन्ट्रेशन इज रिमूव्हल ऑफ इम्प्युरिटीज ऑर मॅट्रिक्स, दॅट मीन्स क्ले, सँड, रॉक पार्टिकल्स फ्रॉम द ओर. त्याच्यामध्ये फिजिकल प्रोसेस जी आपण वापरणार आहोत ती प्रोसेस आहे फ्रोथ फ्लोटेशन. फिजिकल प्रोसेस ग्रॅव्हिटी सेपरेशन, मॅग्नेटिक सेपरेशन, फ्रोथ फ्लोटेशन ह्या मेथड आहेत. तर त्याच्यापैकी फ्रोथ फ्लोटेशन आपण इथे वापरणार आहोत, कारण जेव्हा ओर सल्फाईड फॉर्ममध्ये असतं तेव्हा फ्रोथ फ्लोटेशनच मेथड वापरायची असते. आता ह्या मेथडमध्ये काय करायचं ते बघूया. या मेथडमध्ये आधी आपण केलं, ओर जे आहे ते वॉटर आणि पाईन ऑइलबरोबर मिक्स केलं. ते एका कंटेनरमध्ये टाकलं. सल्फाईड ओर, वॉटर अँड ऑइल हे मिक्सचर एका कंटेनरमध्ये टाकलं. त्याच्यानंतर त्याच्यामधून कॉम्प्रेस एअर पास केली त्या मिक्सचरमधून, आणि कॉम्प्रेस एअर पास करून ते मिक्सचर स्टर केलं, म्हणजे ते हलवलं. ज्याच्यामुळे काय झालं की गँग पार्टिकल्स जे असतात, क्ले, रॉक पार्टिकल, ते पाण्यामुळे वेट होतात, म्हणजे ते जड होतात आणि ते खाली बसतात. ते इकडनं तुम्ही गँग पार्टिकल्स काढू शकतात. त्याच्यानंतर सल्फाईड ओरचे जे पार्टिकल्स आहेत ते ऑइलच्या पार्टिकल्सला अटॅच होतात. जेव्हा स्टर केलं जातं ते मिक्सचर, तेव्हा ऑइलचा फोम तयार होतो, फोम किंवा फ्रोथ तयार होतो, आणि तो फ्रोथ जो आहे तो इथे वर कलेक्ट होतो, आणि ओर पार्टिकल्स जे आहेत, सल्फाईड ओर पार्टिकल, त्या फ्रोथला अटॅच होता. तो फ्रोथ जो आहे तो सल्फाईड ओरचा फ्रोथ आपण वेगळ्या कंटेनरमध्ये काढून घेऊ शकतो. अशा पद्धतीने याच्यामधले जे मॅट्रिक्स आहे किंवा इम्प्युरिटीज आहे त्या निघून जातात. याच्यानंतर दुसरी प्रोसेस आहे केमिकल प्रोसेस. केमिकल प्रोसेसमध्ये आपण रोस्टिंग मेथड वापरणार आहोत. रोस्टिंग, दॅट मीन्स हीटिंग द ओर इन प्रेझेन्स ऑफ chemical process roasting, that means heating in presence of excess of air in the hearth of reverberatory furnace and doors of furnace kept open. This is the roasting method. जेव्हा कॉपर पायराईट ओर हीट केलं जातं ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात ते बघा. फर्स्ट इज रिमूव्हल ऑफ मॉइश्चर. नॅचरली वेन यू हीट द substance, any substance in presence of oxygen, first
change is removal of moisture. Then second is sulfur, arsenic, antimony. These impurities are present in this ore, copper pyrite ore. They form their oxide which can be easily removed. ते सहजासहजी बाहेर काढून टाकता येतात. Then copper pyrite decomposes to cuprous sulfide and ferrous sulfide. Then oxidation of this cuprous and ferrous sulfide take place to form cuprous oxide and ferrous oxide. These are the major changes which are take place in roasting process. This is chemical process for concentration of ore, concentration, that means the removal of impurities. Now next step is reduction. Reduction of copper pyrite ore. Let us see how reduction take. Reduction by smelting आता आपण बघूया. चार्ज म्हणजेच ओर, कॉपर पायराइट ओर, कोक म्हणजे कार्बन आणि सिलिका. सिलिका इट इज ॲक्ट ॲज अ फ्लक्स. हे जे मिक्सचर आहे याला चार्ज म्हणतात. हा चार्ज जो आहे हा फर्नेसमध्ये टाकला जातो. फर्नेसमध्ये हॉट एअर ब्लास्ट इंट्रोड्यूस केला जातो. सिलिका इट इज ॲक्ट ॲज अ फ्लक्स. इट रिॲक्ट विथ फेरस ऑक्साइड टू फॉर्म स्लॅग, दॅट इज FeSiO3. This is O3 and this is the outlet for removal of slag. Then this there is formation of molten matte, that is cuprous sulfide and ferrous sulfide. That means this copper pyrite it is reduced to molten matte. That means there is formation of cuprous and ferrous sulfide. This molten matte is taken out from this outlet, and after that there is a process of Bessemerization in which the molten matte it is converted into blister copper. Now let us see what is Bessemerization. पुढची जी प्रोसेस आहे ती आहे बेसिमरायझेशन. बेसिमर कन्व्हर्टर जे असतं, बेसिमर कन्व्हर्टरमध्ये मोल्टन मॅट टाकलं जातं. त्याच्यानंतर ब्लास्ट ऑफ सँड अँड एअर इज इंट्रोड्यूस इन दिस बेसिमर कन्व्हर्टर which is pear shaped converter. Then there is formation of blister copper from cuprous oxide and cuprous sulfide. This blister copper is 96 to 98% pure. And it is used for making pipes, then utensils. This blister copper is used, and when copper is used for electrical conductor, then electro refining method is important. Now next part is after Bessemerization, next part is refining, that is purification of metal, and purification of copper it is done by electro refining, that means by passing electric current. In next lecture we will see electro refining method and different properties of metal and example depending upon that.